नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सार्थक हा किचनमध्ये सर्व उपवासाचे पदार्थ बनवत असतो. तेवढ्यातच सुधा, रुंदा आणि शलाका तिथे आवरून येतात. सार्थक म्हणतो की आई, सर्व उपवासाचा स्वयंपाक केलाय हा. सुधा म्हणते की ते रताळ्याचं शिकरण राहिलंय ना, ते आल्यावर मी करते. सार्थक म्हणतो की केलंय मी ते ऑलरेडी, आणि काकूला आवडतात तसे बटाट्याचे काप सुद्धा करून ठेवलेत. रुंदा म्हणते की बघितलंस, माझ्या पोराला काळजी आहे माझी. सगळा फराळ केला हा त्याने, मानलं बुवा त्याला. सुधा म्हणते की बरं सार्थक, आम्हाला देवळात जायला उशीर होतोय, आम्ही निघतो. तर सार्थक म्हणतो की मी सुद्धा आता डायरेक्ट ऑफिसमध्येच जाईल. तर सुधा तिथून जायला लागते तर अरविंद तिथे येतो. अरविंद तो पेपर घेऊन आलेला असतो आणि त्यामध्ये सार्थकसोबत सर्व 15 कंटेस्टंटचा फोटो असतो आणि त्यामध्ये फक्त आनंदीला बघून अरविंद म्हणत असतो की फोटो फोटो. सार्थक म्हणत असतो की हो बाबा, मला माहिती आहे. सुधा म्हणते की कसला फोटो. सार्थक म्हणतो की माझा कंटेस्टंटसोबत फोटो आलाय ना पेपरमध्ये, मोठी बातमी आहे, आणि तोच फोटो पाहिलाय त्यांनी. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. सुधा म्हणते की बघू बघू. तेव्हा सुधा जेव्हा फोटो बघते तेव्हा म्हणते की सार्थक किती छान दिसतोय ना. अरविंद म्हणत असतो की ती मुलगी. त्यावर रुंदा म्हणते की अहो भाऊजी, किती मुली आहेत यामध्ये, आता साडीची कॉम्पिटिशन म्हटल्यावर मुली तर असणारच. सुधा अरविंदला म्हणते की बरं, आता आम्ही देवळात जातोय आणि आकांक्षा आहे तुमच्यासोबत, ती तुम्हाला फराळाचं खायला घालेल. अरविंद फक्त म्हणत असतो की ती मुलगी, परंतु अरविंदच्या बोलण्यावर कोणी लक्ष देत नाही आणि सुधा, रुंदा आणि शलाकाही तिथून निघून जातात. तर अरविंद सार्थकला फक्त म्हणत असतो की फोटो. त्यावर सार्थक म्हणतो की छान आलाय ना फोटो. बरं बाबा, वरीचे तांदूळ आणि आमटी आहे, तुम्हाला हवी तशी. मी फ्रेश होऊन आलो, मग वाढतो तुम्हाला, ठीक आहे. सार्थक तिथून निघून जातो, परंतु अरविंद फोटो, मुलगी असंच म्हणत असतो. खरं तर त्याने आनंदीला ओळखलेलं असतं. तर इकडे आनंदीची जेव्हा देवाला प्रार्थना करून होते तेव्हा आनंदी डोळे उघडते आणि डोळे उघडल्यावर विठ्ठलाच्या पायथ्याशी ती साडी नसते, त्यामुळे आनंदी खूपच घाबरते. आनंदी म्हणते की माझी साडी कुठे गेली. ती इकडे तिकडे बघू लागते. तोपर्यंत अण्णा, मालती, लीना यांचे डोळे बंदच असतात. आनंदी इकडे तिकडे शोधत असते आणि नंतर अण्णांना म्हणते की अण्णा, अहो माझी साडी नाहीये इथे. सर्वजण खूप घाबरतात. तेव्हा अण्णा म्हणतात की अगं तुझ्याकडे होती ना साडी. आनंदी म्हणत असते की हो अण्णा, मी तर इथंच ठेवली होती साडी. लीना म्हणते की अगं आनंदी, कुठे ठेवली होती तू साडी. त्यावर आनंदी म्हणते की अगं मी तर इथेच ठेवली होती. लीना म्हणते की मग अशी कशी काय हरवली. मालती म्हणते की अगं तुझं लक्ष कुठे होतं. आनंदी म्हणते की अगं आई, मी इथेच होते, देवाला हात जोडून मी नमस्कार करत होते, आणि जेव्हा डोळे उघडले तर बघते की साडी तिथे नाही. सर्वजण आता खूप घाबरलेले असतात. आनंदी तेथील वारकऱ्यांना विचारत असते. अण्णा, लीना, मालतीसुद्धा तेथे आलेल्या प्रत्येक माणसाला साडीबद्दल विचारत असतात, परंतु त्यांना कुठलाही रिस्पॉन्स भेटत नाही. तर इकडे सार्थक म्हणत असतो की गाईज, मला सगळं वेळेत सुरू व्हायला हवंय हा. येणारे म्हणतात की सर, आज तुम्हाला फॅक्टरीमध्ये जायचंय, आज तिकडे सगळे वर्कर विठ्ठलाची पूजा करणार आहेत, त्यामुळे त्यांनी तुम्हाला बोलावलंय. सार्थक म्हणतो की हो आहे, माझ्या लक्षात ते, मी जाणार आहे. रेश्मा म्हणते की व्हॉट इज दिस सार्थक, तूच तर आता म्हणाला की स्पर्धा वेळेत सुरू व्हायला पाहिजे, आणि मग तू फॅक्टरी व्हिजिटला गेल्यावर कशी काय होणार आहे. सार्थक म्हणतो की रेश्मा, ते वर्कर साड्या विणतात ना, म्हणून ही कंपनी चालते. आज सगळा डोलारा फक्त त्यांच्या कष्टावर उभा आहे, त्याच्यामुळेच त्यांच्या सगळ्या भावना जपतो मी, आणि डोंट वरी, वेळेत पोहोचेल मी, तुम्ही सगळी तयारी करून ठेवा. तर इकडे आनंदी मात्र अगदी वेड्यासारखी ती साडी शोधत असते. त्यासोबत अण्णा, मालती आणि लीना देखील साडी शोधत असतात. इकडे शलाका, सुधा आणि रुंदा मंदिराकडे आलेले असतात. सुधा म्हणते की पूजाची थाळी तर आली आहे, पण मग दरवर्षी आपण विठ्ठलाला उपरणं आणि रुक्मिणीला साडी घेतो, ती साडी कुठे. तर आता मात्र शलाका आणि सुधा घाबरतात. रुंदा शलाकावर ढकलण्याचा प्रयत्न करते आणि शलाकाला म्हणते की शलाका, तू साडीची पिशवी नाही आणलीस. त्यावर शलाका म्हणते की नाही, तू कुठे मला सांगितली होतीस. तिथेच तिच्याशी भांडायला लागते आणि म्हणते की कुठलंही जबाबदारीचं काम असेल तर ते दुसरेच करतील, असंच का वाटत असतं ग नेहमी तुला. सांगितलं होतं ना तुला. त्यावर शलाका म्हणते की अगं नाही राहिलं माझ्या लक्षात. रुंदा म्हणते की अगं रुंदा, ठीक आहे, राहिली असेल. बरं मी एक काम करते, मी इथून पटकन एक साडी घेऊन येते. रुंदा म्हणते की तू थांब, इथे जवळपास असेल कुठे साडीचं दुकान, मी बघते. रुंदा म्हणते की बरं ठीक आहे, तू साडीचं बघ, मी प्रसाद घेऊन येते.
तर इकडे सुधा जेव्हा तिथून निघून जाते तेव्हा वृंदा शलाकाला म्हणते की साधं एक काम तुझ्या लक्षात राहत नाही. शलाका म्हणते की 1 मिनिट आई, काकू होती म्हणून मी काही बोलले नाहीये, पण तू हे असलं काहीच आणायला सांगितलं नव्हतं मला. वृंदा म्हणते की पण आता म्हणाले ना मी, एक काम कर, बेनारेंना फोन लाव आणि साडी मागून घे. शलाका म्हणते की अगं कशाला बेनारेला फोन लावायचा, आपण इथूनच कुठून तरी घेऊयात. वृंदा म्हणते की हो, पैसे काय वरून तुझे बाबा टाकणार आहेत, फोन लाव बेनारेंना आणि साडी मागून घे. शलाका बेनारेला फोन लावत असते, परंतु बेनारेचा फोन बिझी असतो. वृंदा म्हणते की काही कामाचा नाही हा बेनारे, पण तू फोन ट्राय करत राहा त्याला. शलाका फोन ट्राय करण्याच्या नादाने तिकडनं निघून जाते. तर इकडे आनंदी अगदी वेड्यासारखं सर्वांना विचारत असते की माझी साडी बघितली का कोणी, माझी साडी बघितली का ताई तुम्ही, परंतु प्रत्येकाकडून तिला नाहीच ऐकायला येत असतं. आनंदी ही खूपच घाबरलेली असते आणि आनंदीला खूप टेन्शनही आलेलं असतं, कारण आजच तिची स्पर्धा असते. इकडे अंशुमन एका जागेवर आलेला असतो आणि शलाकाही त्याच्या मागे बेनारेला कॉल करत असते. अंशुमन ती साडी बघत म्हणतो की मोठ्या साडीच्या स्पर्धेत भाग घेणार होतीस ना, आता साडी नाहीये म्हटल्यावर काय तिथे बोंबा मारणार आहेस. आनंदी आता तू कितीही शोध, परंतु तुला ही साडी ह्या जन्मात दिसणार नाही. अंशुमन ती साडी तिथेच खाली फेकून तिथून निघून जातो. शलाका बेनारेला फोन ट्राय करत असते आणि तेवढ्यात तिचं लक्ष त्या पिशवीवर जातो की ज्यामध्ये साडी असते. शलाका विचार करू लागते की अरे ही पिशवी कोणी टाकली इथे, बॉम्ब तर नसेल ना यात. छे, बॉम्ब कशाला कोणी टाकेल यात, बघू की नको, जाऊ दे एक काम करते बघते. शलाका जेव्हा पिशवी उचकून बघते तेव्हा तिला एक सुंदर साडी त्यातून दिसते. तर शलाका म्हणते की वाव साडी. शलाका म्हणते की वाव किती सुंदर आहे ही साडी, आणि ती लगेचच वृंदाकडे येते. वृंदा म्हणते की काय ग, ही साडी तुला कुठे सापडली. शलाका म्हणते की अगं आई, साडी ही तिथे पडली होती, मला तर वाटतंय की वरूनच पडली असणार. अगं बाबांनीच वरून टाकली असणार, तू मगाशी म्हणाली होतीस ना. वृंदा म्हणते की वरून, गप ग बावळट, अगं खाली असताना कधी हौसेने मला साडी घेतली नाही, आता वर गेल्यावर काय वरून साड्या टाकणार आहेत मला, कोणाची तरी साडी पडली असेल. शलाका म्हणते की मग आता काय करू, परत तिकडे ठेवून देऊ की मला घेऊ. तर वृंदा म्हणते की रस्त्यात सापडलेले पैसे आणि अशी महागडी वस्तू अशी फेकून नसते द्यायची, ती आपण ठेवायची असते, कारण त्याचा मालक तर कोणीच नसतो, त्याला सापडतो तोच त्याचा मालक. त्यातच सुधा तिथे येते. सुधा म्हणते की काय झालं ग वृंदा. शलाका म्हणते की अगं काकू बघ ना, किती सुंदर साडी आहे, मला तिथे पडलेली भेटली. सुधा जेव्हा ती साडी हातात घेते तेव्हा म्हणते देवाच्या दारात भेटलेली साडी अशी स्वतःकडे नसती ठेवायची, ती पुन्हा देवालाच अर्पण करायची असते, आणि ज्याच्या कोणाच्या नशिबात असेल त्याला ती मिळेलच, आणि शिवाय आपल्यालाही आशीर्वाद मिळेल. आणि तसेही मी त्या समोरच्या दुकानदाराला सांगितलंय, तो येतच असेल साडी घेऊन, चला आपण दोन्ही साडी देवाला अर्पण करूयात. तर इकडे आनंदी मात्र खूप टेन्शनमध्ये असते. आनंदी याला त्याला तुम्ही साडी बघितलीत का हाच प्रश्न विचारत असते, आणि त्याच गडबडीमध्ये सार्थकचा तिला फोन येतो. सार्थक म्हणतो की हाय, तुमच्या वडिलांचा फोन लागत नव्हता म्हणून तुम्हाला कॉल केला. आनंदी म्हणते की कोण बोलतोय तुम्ही. सार्थक म्हणतो की अहो मी सार्थक राज्याध्यक्ष बोलतोय. आनंदी म्हणते की सॉरी. सार्थक आनंदीला म्हणतो की दरवेळी तुम्ही मला का विचारता की कोण बोलते, माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह नाहीये का. आनंदी खूपच पॅनिक झालेली असते आणि ती म्हणत असते की नाही सर, घाईघाईमध्ये मी ते जरा. आनंदीच्या आवाजावरून सार्थकला अंदाज येतो. सार्थक आनंदीला म्हणतो की तुम्ही बऱ्या तर आहात ना. आनंदी म्हणते की नाही सर, म्हणजे हो सर. त्यावर सार्थक विचारतो की काही प्रॉब्लेम आहे का. आनंदी विचार करू लागते की काय सांगू आता मी यांना, आधीच 3 वेळा मदत केली आहे यांनी मला, आणि जर मी आता साडी हरवल्याचं यांना सांगितलं तर हे काय म्हणतील मला. सार्थक आनंदीला म्हणत असतो की मी फक्त एवढ्याकरता फोन केलाय की काल मी जे लाडू काकांना दिले होते ते काकांना आवडले की नाही. तेव्हा आनंदी काहीही उत्तर न देता म्हणते की सर मी तुम्हाला नंतर फोन करते. सार्थक म्हणतो की अरे हा कुठला ॲटिट्यूड आहे, लाडू आवडले का नाही एवढंच विचारलं मी, फोन तर कट केला. फोन तर असा कट केला की जसे मी परत मागतोय लाडू. एवढ्यातच बेनारे येतात आणि म्हणतात की कोण लाडू मागतंय सर. त्यावर सार्थक म्हणतो की कोण नाही, आणि तो बेनारेला गाडी काढायला सांगतो. तर आनंदी जेव्हा लोकांना साडीबद्दल विचारत असते त्याचवेळी सुधा, शलाका आणि वृंदा तिथून जात असतात, परंतु आनंदीची पाठ त्यांच्याकडे असते त्यामुळे त्यांना ते दिसत नाही. सुधा जेव्हा मंदिरात येते तेव्हा गुरुजींना म्हणते की गुरुजी ही साडी आम्हाला सापडली आहे. गुरुजी म्हणतात की देवाची अशी इच्छा असेल की तुमच्याच हाताने ती अर्पण व्हावी, आणि म्हणूनच ती तुम्हाला सापडली. देवाच्या मनात काय आहे हे सांगताच येत नाही. सुधा देवाला प्रार्थना करते आणि मनामध्ये म्हणत असते देवा, माझ्या सार्थकच्या आयुष्यात एक चांगली मुलगी येऊ दे आणि माझ्या आकांक्षाचं लग्न चांगल्या घरी होऊ देत.
वृंदा मात्र वेगळीच प्रार्थना करत असते. वृंदा म्हणते की देवा, सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन फक्त मी एकटीच होऊ दे आणि एवढीच माझी प्रार्थना आहे. अलका गुरुजींकडे प्रसाद देते तर सुधा ही विठ्ठलाच्या चरणी पुन्हा ती साडी अर्पण करते. सुधा देवाकडे प्रार्थना करत असते की ही ज्याची कोणाची साडी आहे त्याला मिळू देत. देवाचा आशीर्वाद घेऊन त्या तिघीही तिथून निघतात. तर इकडे आनंदी ही खूपच पॅनिक झालेली असते आणि हतबलही झालेली असते. आनंदी देवाला म्हणत असते की देवा, तू का करतोस माझ्याशी असं, की तुझ्या मनात तरी काय आहे. अण्णा आनंदीला म्हणत असतात की अगं आनंदी, तू नको ना काळजी करू, साडी सापडेल आपल्याला. आनंदी म्हणत असते की अहो अण्णा, मी काय बिघडवलंय कुणाचं, नेहमी माझ्यासोबत असं का होतं आणि देवाच्या दारातही असंच व्हावं. आता तर मी त्या देवालाच विचारणार आहे की का माझ्याशी असं वागलास म्हणून. आणि मग आनंदी देवाला जाब विचारण्यासाठी निघते. आनंदी देवासमोर उभी राहते, परंतु तिचं साडीवर लक्ष गेलेलं नसतं. ती देवाला म्हणत असते की देवा, अरे काय चुकते नक्की माझं, नक्की का असं वागतोयस तू माझ्याशी. एकच तर स्वप्न बघितलं होतं ना मी, आता तेही पूर्ण करणार नाही आहेस का तू. आणि अगदी निराश होऊन ती देवाकडे प्रार्थना करत असते आणि रडत असते. परंतु तिला माहीत नसतं की जी साडी ती शोधत असते ती तिच्याच पुढ्यात असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. गुरुजी आनंदीला विचारतात की काय झालं पोरी. आनंदी म्हणते की गुरुजी, अहो मी माझी साडी इथे ठेवली होती आणि आता ती सापडतच नाहीये. गुरुजी म्हणतात की सापडेल, देवाच्या दारात आहेस ना तू, तुझा विश्वास आहे ना देवावर. त्यावर आनंदी म्हणते की हो आहे. त्यावर गुरुजी म्हणतात की मग देवावर विश्वास ठेव, जे तुझं आहे ते तुला नक्की मिळेल. आणि आनंदीची साडी तिथेच विठोबाच्या पायथ्याशी असते. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.